श्री स्वामी समर्थ काका, वैशाली बोलते. समर्थ. श्री स्वामी बोला. समर्थ. हा. मला हे विचारायचं होतं की आता पुढच्या रविवारी अधिक मास सुरू होतं. हो, बरोबर आहे. हा मग आता आपण हे सगळी प्रवचनं ऐकतोय, सगळं स्वामींची वचनं ऐकतोय. मग आता ते खरं तर आचरणासाठी काय करावं ह्या अधिक मासामध्ये? त्याची महती काय, स्वामींना काय अपेक्षित आहे भक्तांकडनं, त्यांनी ह्या पर्वणीचा कसा फायदा करून घ्यावा? आता काय माहिती, अधिक मास म्हणजे नेमकं काय आहे, त्याचं वैशिष्ट्य काय आहे आणि महाराजांनी दिलेले उपदेश काय आहेत, याची सांगड घालायची आहे आपल्याला. काय? हो हो बरोबर. हो. त्यामुळे अधिक हो. मास ह्याचं वैशिष्ट्य असं आहे की हा जो अधिक शब्द वापरला आहे, तर तो कुठेतरी न्यूनता भरण्याकरता हा अधिक मास केलेला आहे. त्यामुळे बरोबर आहे. आपण शास्त्राचा जर अभ्यास केला तर हे 2 वर्ष पूर्ण झाल्यानंतर तिसरं वर्ष जे येतं, तर त्या 2 वर्षामध्ये अनेक या अपूर्ण तिथी असतात. काय आपण पाहिलं पंचांगाला ही तिथी अर्धीच आहे किंवा 2 तिथ्या एकत्र आलेल्या आहेत, हे असं आपण पाहतो. आणि त्याच्यामध्ये कुठेतरी ती न्यूनता असते. तिथीमध्ये आलेली न्यूनता ही अर्धवट तिथी आहे. बरोबर आहे ना? तर ती हो. न्यूनता इतकी वाढते की त्याचं हिशेब इतका बरोबर आहे, सेकंद टू सेकंद, की ती इतकी वाढते की त्या सगळ्याची बेरीज केली तर एक मास तयार होतो. अरे बापरे. हा, आणि मग तो एक मास त्याची परिपूर्ती करण्याकरता म्हणून ते स्वतंत्र त्याची योजना केलेली आहे की ती दर तिसऱ्या वर्षामध्ये आपल्याला 3 वर्ष झाल्यानंतर एक पूर्ण म्हणजे अधिक मास हा करावा लागतो. मग म्हणजे जसं आता आपण इंग्लिश महिन्यामध्ये आपण पाहतो की म्हणजे वर्ष संपलं की 360 दिवसाचं वर्ष असतं आणि तिसऱ्या वर्षी 366 दिवसाचं असतं. हे तुम्ही हो. पाहिलं असेल की लीप इयर घेतो फेब्रुवारी मध्ये. त्याच्यामध्ये लीप इयर म्हणतात किंवा त्याच्यामध्ये एक दिवस वाढवून दिलेला असतो. म्हणजे आपण जर हो, 31. हा. 3 वर्षाची बेरीज केली तर 365 गुणिले 3 अधिक एक असतो. बरोबर आहे. हम्म. तर तिथे अधिक हो एक हो. एक हा दिवस ऍड केलेला आहे आणि आपल्याकडे 3 वर्षांचा अधिक एक मास केलेला आहे. हा समजलं का? हा हा. म्हणून तो अधिक मास आहे. हे कोणी केलं आणि कसं केलं, काय त्याच्यातलं पुराणातला भाग काय आहे, तर तो हे जे कार्य केलं हे भगवान श्रीकृष्ण म्हणजे विष्णूने केलेलं आहे. कारण भगवान बर. विष्णूला या सगळ्या लोकांचं पालन करायचं, पोषण करायचं आहे. त्यामुळे यांच्यामध्ये कुठलीही न्यूनता राहू नये. आता एखादी तिथी न्यून असेल, आता आपण गेल्या 3 वर्षापासून पाहतो की चैत्र शुद्ध प्रतिपदा आणि द्वितीया ह्याच्यामध्ये नेहमी ही 3 वर्षापासून अर्धी तिथी होते. आपण जो पाडवा साजरा करतो तर त्याला एक अमावस्येची छाया लागलेली आहे. हा? असं आपण हम्म. निदर्शनास आलंय. आता याच्या पुढे येणारा जो पाडवा आहे ना, तो पूर्ण असेल. तर आता ही, हा. हा म्हणजे ही जी काय निवड झालेला ही जी तिथी आहे, म्हणजे मी उदाहरण दिलं बरोबर बरोबर. पाडव्याची, बऱ्याचशा तिथी आहेत ही जी निवड हो. झालेली आहे. तर निवडतेला पूर्ण करण्याकरता काही अधिक गोष्टी कराव्या लागतात. म्हणून ज्या कमी झालेल्या तिथींना भरून काढण्याकरता हा अधिक मास आहे. म्हणजे पहिल्यांदा त्याचं मागचं पंचांग समजलं पाहिजे आणि नंतर मग त्या म्हणजे कशा करता केलं आणि त्याच्यात आपण काय करायला पाहिजे आणि स्वामींनी काय सांगितलं पाहिजे. तर याच्यामध्ये आपण जे हम्म. याच्यामध्ये तो पुरुषोत्तम मास याला म्हणतो आपण, अधिक मासाला पुरुषोत्तम मास. तर पुरुषोत्तम मासाची पोथी आहे बरं का. आणि त्या पोथीमध्ये ही सगळी कथा दिलेली आहे. म्हणून ती पोथी तुम्हाला आपापरोबर मिळेल की जर बर. हा म्हणजे तुम्ही आता अमावस्येच्या आधीच जर जाऊन आले तर तुम्हाला हा हा. किंवा ऑनलाईन सुद्धा मिळू शकेल. कशी हो. पहा तुम्ही. काय, तर ती जर पोथी घेतली तर त्या पोथीचं तुम्ही पूर्ण महिनाभर वाचन करू शकता. काय, याचं अरे पूर्ण वा. हा याचं हा. नाव पुरुषोत्तम मास पोथी असं नाव. बर. ही ही अनुष्ठान हे करणं हे अपेक्षित आहे. त्यानंतर आता हे ठिकाण कुठे आहे, तर मराठवाड्यामध्ये बीड जिल्ह्यामध्ये माजलगाव तालुक्याच्या लागून मंजरथ नावाचं ठिकाण आहे. काय, मंजरथ नावाचं हम्म. छोटं गाव आहे. तर त्या त्या गावामध्ये तिथं हा पुरुषोत्तम मासाचं मंदिर कित्येक म्हणजे बरेच वर्ष फार प्राचीन मंदिर आहे, ते बांधलेलं आहे तिथे. आणि त्या ठिकाणी बऱ्याच लोकांना माहिती नाही ते, आपल्या मराठवाड्यातल्या लोकांनाही फारसं माहिती नाही. तर तिथे हा पुरुषोत्तम मासाचा तिथे आविष्कार झालेला आहे भगवान श्री हरिविष्णूचा. आणि बर. त्यांनी तिथे तो प्रस्ताव केला हा. तर त्या अधिक मासाचं ते ठिकाण आहे आणि अधिक मासाच्या वेळेस तिथे
तीर्थयात्री येतात आणि तिथे ते पोथीचं वाचन करतात, अनुष्ठान करतात. तर मंजरथ हे ठिकाण आहे आणि मंजरथ च्या ठिकाणीच हे लहान गाव आहे ते, माजलगाव तालुक्यातील. हा हे झालं तुम्हाला त्याच्या पाठीमागची थोडीशी ऐतिहासिक बाजू आणि पौराणिक बाजू आहे आणि पंचांगाची बाजू. आता काय माहिती काय, हा जो काही मास आपल्याला आपल्यातलं न्यून दूर करावं आणि आपण परिपूर्ण व्हावं, हा त्याच्यात मागचा जी भूमिका आहे, ती भूमिका महाराजांच्या पूर्ण ह्याच्यामध्ये आहे. महाराजांचे तुम्ही कुठलाही विषय काढा आणि त्याच्यामध्ये आपण अपूर्ण राहिलो म्हणजेच अज्ञानी आहोत आणि आपल्या या अज्ञानालाच आपल्याला ज्ञानाच्या रूपामध्ये परिपूर्ण करायचं आहे. तर आपल्याला ह्या बाबतीमध्ये आपल्याला म्हणजे त्याचा खरा अर्थ काय आहे कळायला पाहिजे. त्याचा खरा अर्थ की बरोबर. न्यूनतेतून पूर्णत्वाकडे जाणे, याच्याकरता हा अधिक मास आहे. आणि अधिक मासाचं मध्ये जे काही आपल्याला साध्य करायचंय तेच महाराजांनी सांगितले की काय साध्य करायचंय तुम्हाला. तर माझ्यामध्ये जी काही न्यूनता आहे, न्यूनता काय काय आहे, ती न्यूनता अशी की माझ्यामध्ये जीवभाव आहे, अहंकार आहे, देहभाव आहे, देहाची आसक्ती आहे. काय हा सगळा न्यून भाग झाला ना, म्हणून मी पूर्ण नाही. माझं पूर्णत्व केव्हा होईल, ज्यावेळेस मी ह्या सगळ्यात ज्याच्यामुळे मी न्यून झालोय त्या सगळ्याचा त्याग करून मी स्वामींना शरण जाईल आणि त्यांच्याकडून ज्ञानाचा बोध घेईल आणि त्या बोधाचा स्वीकार करून जेव्हा मी आचरण करेन त्यावेळेस मी पूर्ण होईल. तेव्हा ही सगळी जी काही प्रक्रिया आहे, ही प्रक्रिया म्हणजेच अधिक मास सादर करण्याचा आहे. म्हणून तुम्हाला काय करावं लागेल की महाराजांची वचन जी आहेत या संदर्भातले, ते वचन वेचून वेचून काढणं आणि त्याचं संकलन करणं आणि त्याचं चिंतन करणं, हे अधिक मासाचं अनुष्ठान म्हणायला काही हरकत नाही. लक्षात आलं? हो हो, खूप छान काका, खूप सुंदर मार्गदर्शन केलं आपण. श्री स्वामी समर्थ. जरूर अभ्यास करा. आशीर्वाद. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला बोला. हे साक्षात परमेश्वर, आम्ही सर्व तुम्हाला शरण आलेलो आहे आणि आम्हाला याच देहात, याच देही जीव भावातून मुक्त करायचंय तुम्हाला. अगदी अगदी काही प्रश्नच नाही. त्याच्याकरता सगळे घटाटोप आहे पूर्ण, की आपण जे चर्चा करतो, अनेक विषयावर चिंतन करतो, त्याचा मुख्य उद्देशच असा आहे की आमच्यामध्ये जे अज्ञानजन्य ज्या ज्या गोष्टी आहेत ना, त्या गोष्टीवर आमचं अतिशय लक्षात गेलं पाहिजे आणि त्या लक्ष देऊन आपल्याला ते सगळं याच्यातून काढलं पाहिजे बाहेर. आपण म्हणजे आपल्याला कळत नाही, नकळतपणे आपण ते जोपासत असतो आणि काही आठवणी सुद्धा आपल्या आयुष्यातल्या ज्या असतात की ज्याचा आता काडीचाही संबंध नाही, विषय नाही कुठलाच. आता इतके चांगले आनंदाचे दिवस आले तर त्यावेळेस कसं आपल्याला दुःख झालं, असं म्हणून जे काही माणूस कित्येक वेळेला आपल्या आयुष्याचा वेळ वाया घालवतो, तर तसं न करता आज जो काही आपला आनंदाचा क्षण आहे तो क्षण महाराजांमुळेच मिळालेला आहे आणि म्हणून आपण त्या निमित्ताने महाराजांचं स्मरण करू, अशा प्रकारची भूमिका नेहमीच ठेवावी. आणि जे काही प्राप्त आहे ते प्राप्त जे आहे ते पर्याप्त आहे, जे महाराज सांगतात त्याचा खरा अर्थ कळायला पाहिजे की जे काही आपल्याला महाराजांनी दिलेले आहे ते महाराजांना प्राप्त करण्याकरता अतिशय परिपूर्ण आहे आणि त्या भूमिकेतूनच आपण सारखं गेलं पाहिजे. तर त्यावेळेस महाराज स्वतः तुम्हाला अतिशय मनापासून असे आशीर्वाद देतात आणि तुम्हाला तुमचा बेडा पार करतात थोडक्यात. आणि तुमचा या जन्मात आम्हाला मुक्त करा बस. फारच होणार नाही त्याशिवाय काय, त्याशिवाय इतका सत्संग होतोय का त्याच कारणाने. आजचे जे आपण मंत्र बघितले उपनिषदाचे, त्याच्यात म्हणजे जे की जागृत अवस्था, स्वप्न आणि सुषुप्ती, मग परत जाणं येणं होतं. तर ते तर आपण म्हणतो तसं म्हणजे असं शरीर थकलं, आपण झोपतो रात्री, म्हणजे थकवा आला की झोपतो. ते स्वप्न तर म्हणजे आपल्याला आपल्या कंट्रोलमध्ये नसतं. पण जेव्हा देह सोडतो तेव्हा म्हणजे झोपताना तर आपल्याला माहिती की आपलं शरीर थकलं, देह सोडताना असं म्हणतं की शरीर जीर्ण झालंय. पण ते सूक्ष्म शरीर सोडतं, कारण की आत्मा तर सर्व, आत्मा तर काहीच नाही करत ना. तर सूक्ष्म शरीरच हे डिसिजन घेतं की आता हे शरीर सोडायचं आणि दुसऱ्या शरीरात जायचंय. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. जो जेव्हा तो जीव असतो, जोपर्यंत जीव भाव आहे तोपर्यंत त्याचे सूक्ष्म देह आणि कारण देह असतो, स्थूल देह तो येतो जातो. बरोबर आहे की.
आणि सूक्ष्मदेहामध्ये हळूहळू बदल होतो. अनंत जन्मानंतर त्याच्यामध्ये सूक्ष्मदेहात बदल होतो आणि अनंत जन्मानंतरच त्याच्या इच्छेमध्ये बदल होतो. हो का? असं करत करत जेव्हा तो उत्क्रांत अवस्थेमध्ये येतो, मॅच्युअर्ड स्टेज ज्याला म्हणता येईल, की आता तो परिपक्व झालेला आहे आणि तो परिपक्व झाल्यावर तो आता त्या जीव भावाला सोडेल. जसं त्या फांदीला लागलेले जे आंबे असतात तर ते पूर्ण परिपक्व झाले की त्या फांदीला तिथे सुट खाली पडतात. तसं हा जो खाली पडणारा जो आहे तो जीव भाव आहे आणि जो मुक्त राहणार आहे तो शुद्ध आत्मा आहे. काय? हो. तर तोपर्यंत ही प्रक्रिया चालूच असते, जन्ममृत्यूची प्रक्रिया चालू असते आणि काय सुटतं आणि काय राहतं याचा अभ्यास हा उपनिषद तुम्हाला सांगतं, की याच्यामध्ये जो अभ्यास आहे त्या अभ्यासामध्ये परिपूर्णतेने तुम्हाला हे कळलं पाहिजे की हे सगळं करण्यामागे काय काय भूमिका आहे परमात्म्याची आणि आपल्याला नेमकं काय प्राप्त होत असतं हे हे स्पष्टपणे समजणं आवश्यक आहे. तर हे जेव्हा आपल्याला समजायला लागेल तेव्हा हे लक्षात येतं की आपण आजपर्यंत ज्याची आकांक्षा केली, ज्याची इच्छा केली, तर त्याची आवश्यकता नव्हती. ते प्रारब्धवश मिळालेलंच होतं. ते पूर्वकर्माच्या अनुसार तुम्हाला मिळालेलं होतं. मग तिथे आपण काय करायचं किंवा त्या ठिकाणी नेमकी भूमिका आपली काय असली पाहिजे, तर ते उपनिषद सांगतं की तिथे तुम्ही तुम्हाला दिलेले जे वर्ण आणि आश्रम म्हणजेच काय, जे गुण आहेत आणि जी अवस्था तुम्हाला दिली आहे, तर गुण आणि अवस्था म्हणजेच वर्ण आणि आश्रम आहे. तर त्या प्रकारचं तुम्हाला विशेष जात दिलेली आहे. ती कशाकरता दिली हे तुम्ही कळून घ्या, की ती जगताच्या कल्याणाकरता दिलेली आणि तुमचं तुम्ही काम्य कर्म करण्याऐवजी कर्तव्य भावाने तुम्ही तुमची ड्युटी बजवा. तुमची ड्युटी बजावली तर तुम्ही त्यातून मुक्त झाले. म्हणजे मुक्तीचा मार्ग हा जो जनकाने विचारला ना, तो तर हा खरा म्हणजे हाच मार्ग. की काय काय केलं म्हणजे मुक्त होईल माणूस. तर तो आपल्याला प्राप्त झालेल्या गुणविशेषतेचा विनियोग जगत कल्याणाकरता करेल तर तो आपोआपच गुणनिसंग होईल. गुणातून गुणनिसंग होणे काय म्हणजे ह्या आणि ते कर्माच्याच माध्यमातून जे होतं. कर्माने कर्म सुटेल तसं गुणाने गुण नाही सांग. हा अगदी तेच सेम महामृत्युंजय मंत्रामध्ये हाच भाव सांगितलाय ना, म्हणजे त्याच्यात की ते पिकलं की ते सुकतं आपल्या. सुटतच नाही, कारण सुटणं ही प्रक्रिया स्वाभाविक आहे. हो. पकडणं हीच प्रक्रिया कृत्रिम आहे. म्हणजे आपण न धरलेला बरं. म्हणजे संयोग आणि वियोग हे दोन प्रक्रिया आहेत. वियोग परमात्मा घडवतो आणि संयोग हा जीवात्मा घडवतो. हो का? जीवात्म्याने ज्या दिवशी संयोग करण्याचं काम सुटलं तेव्हा त्याचा जीवभाव सुटला. हो, ते एका संचार प्रभाकर महाराजांनी सांगितलंय ना. तर कळलं. ते त्याच्या लक्षात असलं की आपोआप आपण मग योग्य मार्गाला पुढे जातो. म्हणजे ते आपण म्हणतो की ते नुसतं साक्षी भावाने बघायचं जे चाललंय ते चालू द्या. आणि आपलं कर्तव्य डिस्चार्ज करायचं. त्यामध्ये आपल्याला काय मिळालं काय नाही मिळालं या त्याच्यावर काही आवश्यकताच नाही त्याची. ठीक हा, आहे. ठीक. चला. श्री स्वामी समर्थ. हा, श्री स्वामी समर्थ. कुठे आहेत? इंदोरला आहे का कुठे आहेत? इंदोरला आहे मी. अच्छा, ठीक आहे. हा, बोला. आणि फार छान समजलं आज, इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा समजलं अधिक मास म्हणजे काय, पुरुषोत्तम मास, आणि त्याच्यामध्ये आपल्याला न्यूनतेकडनं जास्तीत जास्त माहिती गेन करायची आहे. हा, न्यूनतेतून आणि हे पण छान सांगितलं की साक्षी भाव करून कर्तव्य करत राहावं. हो, अगदी खरं आहे. आणि जो आजचं मला मी लिहून ठेवीन, जो प्राप्त है वो पर्याप्त है. अगदी बरोबर आहे. हे लिहून ठेवील मी. ते पाहायचं पण व्हायचं नाही. सगळे त्यामुळे आपल्याला एक हवं आहे, एक पाहिजे, ते नाही मिळालं तर आपल्याला अतृप्ती वाटेल असं जो काही म्हणतो ना आपण, तर ते चुकीचं आहे पूर्ण. जे काही तुम्हाला दिलेलं आहे ना ते प्राप्त आहे ते पर्याप्तच दिलेलं आहे तुम्हाला. त्याच्यातूनच मुक्त होण्याची त्याचे प्रोव्हिजन आहे. त्याच्याकरता तुम्हाला अमुक इतकं धनसंग्रह वाढला पाहिजे किंवा इतकं सोनं वाढलं पाहिजे याची अजिबात आवश्यकता नाहीये. पण माणूस काय करतो तसा विचार करून काय करतो, जास्त बंधनात पडतो. जसं दलदलीत पडलेला माणूस जो आहे ना, तो जेवढा प्रयत्न करेल तितका तो खाली खाली जाईल तो. येस. तर तसा हा प्रकार आहे की तुमची एखादी कामना पूर्ण झाली तर नवीन कामना निर्माण करणे आणि ती पूर्ण करण्याकरता पुन्हा धावपळ करणे हे जे आहे ना, हे अधिकाधिक बंधनात पडण्याची गोष्ट आहे. त्यामुळे जो प्राप्त है वो पर्याप्त है. प्राप्त से ही पर्याप्त, प्राप्तव्य को प्राप्त करो. पुढचं वाक्य सांगितलं नाही. हा, नाही सांगितलं. हा, प्राप्त से ही प्राप्तव्य को प्राप्त करो. म्हणजे प्राप्तव्य काय माहिती का? मोक्ष आहे, मुक्ती आहे. आणि जे प्राप्त आहे ते तुम्हाला आता जे मिळालेलं जीवन आहे.
तर त्या प्राप्तापासून प्राप्तव्य म्हणजे मोक्ष प्राप्त करा. आणि ते मोक्ष प्राप्त करण्याकरता जे प्राप्त आहे ते पर्याप्त आहे. बरोबर. कळालं पूर्ण? आणि ते एक सांगितलं तुम्ही आता की संयोग माणूस स्वतः घडवून आणतो आणि हो. वियोग परमात्मा, हे कसं काय? अगदी वियोग परमात्मा घडून आणतो. आणि ते निषिद्ध आहे ना, ते तुमच्या कामाचं नाहीये. ते तुमच्या कामाचं नाहीये. तुम्ही काय करता माहितीये का, अमुक मला पाहिजे म्हणून त्याचा संयोग तुम्ही घडवता. आणि तो संयोग किती जरी घडला तर कालांतराने त्याचा वियोग होणार म्हणजे होणारच 100%. आहे की नाही? आणि वियोग कोण घडवतो? तर परमात्मा. अरे तुझे आतापर्यंत बाळगून बसलाय ना, ते काही उपयोगाचं नाहीये. आता ते सोडून देत नाही. सोडत का तू? आता मीच ते काढून घेतो. म्हणून वियोग जेव्हा जेव्हा ज्याचा वियोग होतो ते सर्व वियोग परमात्मा करत असतो. आणि जो जीवात्मा जो असतो ना, तो पुन्हा पुन्हा त्याचा संयोग घडवतो. तर ती चांगली गोष्ट आहे की कशी आहे ती? पुन्हा पुन्हा मग त्याच्याशिवाय मोक्षच नाही ना. मला काय म्हणायचं, चांगली म्हणजे काय? चांगली कशाला चांगलं म्हणायचं हे ठरवणं आवश्यक आहे. चांगली तर चांगली कशाला म्हणता येईल की जे प्राप्त झाल्यात माणूस मुक्त होतो, सगळ्या बंधनातून मुक्त होतं, तीच गोष्ट चांगली आहे. ज्याच्यातून तो बंधनात येत राहतो ती चांगली कशी असू शकेल? ती निषिद्धच आहे ना. मोहाचा क्षय म्हणजे मुक्ती आहे ना. मोहाचा क्षण म्हणजे मुक्ती कसा असेल? मोहाचा नाही क्षण ना. मोहाचा क्षण म्हणजे बंधन आहे. बंधनात टाकण्याकरता केलेली योजना म्हणजे मोहाचा क्षण आहे. अच्छा. त्याच्यामुळे मनुष्य बंधनात जातो ते कारण म्हणजेच मोहाचा क्षण आहे. बर. आणि मुक्ती म्हणजे कुठल्याही गोष्टीमध्ये अनासक्त आणि निष्काम राहणं ही मुक्ती आहे. ओके. कशीही परिस्थिती हो, ज्या परिस्थितीमध्ये मनुष्य केवळ आपलं कर्तव्य करतो आणि काही सुख आणि दुःखाला समान मानतो त्याला मुक्ती असं म्हणतात. अच्छा. आणि ज्याच्यात आणि मोक्ष, मुक्ती आणि मोक्ष यातला फरक एकच आहे. एकच आहे ना. हा, ठीक आहे. चालेल. ओके. स्वामी सर. ते स्वामी सदर त्याचे दादा फक्त एक प्रश्न आहे की आपल्या ह्याच्यामध्ये एक प्रश्न विचारू का? हा, विचारा ना. अगदी विचारा. आपण असं म्हणतो ना की प्रार्थनात जे लिहिलेलं आहे ते मिळतं आणि या जन्मामध्ये तुम्हाला जे काही प्रॉब्लेम्स येतात ते तुमचं मागच्या जन्मातील प्राक्तन असतं असं म्हणतात. मग मृत्यूच्या आधी हे सगळी प्राक्तन भोगून त्याचा हे होतो, मृत्यू होतो का तो पुढच्या जन्मात जे येतं ते कोणती प्राक्तन असतात, मागच्या जन्मातली का याच जन्मातली? सांगतो थोडस फंडामेंटल सांगणं आवश्यक आहे याच्यामध्ये. केवळ बरोबर उत्तर देऊन चालणार नाही. मुळातून प्राक्तन म्हणजेच प्रारब्ध. आणि प्रारब्धाचा अर्थ काय हे कळालं. प्रारब्ध याचा अर्थ असा आहे की पहिल्यांदा प्रारब्ध ही प्रकृतीचा भाग आहे. ठीक आहे. आत्म्याचा भाग नाही. आत्म्याला प्रारब्ध नसतं. आत्म्याला कुंडली नसते. ओके. मग कुंडली कोणाला असते? तर त्या जीवात्म्याला असते. कर्म कोण करतो? तो जीवात्मा. भोग कोण भोगतो? जीवात्मा. आपल्याला जीवात्मा आणि आत्मतत्व, शुद्ध आत्मतत्व याच्यातला फरक कळायला पाहिजे. पॉईंट नंबर 2 अशी आहे की हे जे कर्म केलं गेलं पूर्वी आणि त्या कर्माचं फळ समोर आलेलं आहे. बरोबर? म्हणजे परिस्थिती आली समोर. जी परिस्थिती त्यालाच प्राक्तन म्हणतो आपण. तर ही जी परिस्थिती आली ना, त्या परिस्थितीला आपण प्रकृतीमध्ये वाहत जायचं का त्या वाहणाऱ्या प्रकृतीच्या काठावर उभारून आपलं कर्तव्य करायचं? हा तुमचा चॉईस आहे. हे तुम्हाला स्वातंत्र्य दिलेलं आहे. या तुमच्या स्वातंत्र्याला कोणी बाधा आणू शकत नाही. म्हणजे मनुष्य हा काही म्हणजे पूर्णपणे परतंत्र आहे, तो परवश आहे आणि प्रारब्धानेच फक्त तो चालणार आहे हे म्हणणं संपूर्णपणे खोटं आहे. ओके. तर प्रारब्ध ही स्वतंत्र नदी आहे वाहणारी, असं कल्पना करा. आता त्या नदीमध्ये वाहत जायचं का त्या नदीच्या काठावर उभारून आपल्याला त्याला पाहत जायचं? पाहणं आणि वाहणं या दोन गोष्टी आहेत. जो पाहतो ना तो प्रारब्धापासून अलिप्त होतो आणि जो वाहतो तो कर्मफळ भोगत जातो. ओके. चालेल. म्हणजे तुम्हाला व्हायचंय का पाहायचंय? मुक्त व्हायचंय का तुम्हाला आपल्या जन्मोजन्मी अनेक जन्म मुक्त व्हायचंय? मुक्त व्हायचंय का? म्हणूनच तो मुक्तीचा विषय. मुक्तीचा विषय कशाकरता बोलतो आपण? अगदी जनकाने सुद्धा हाच प्रश्न विचारला की बाबा रे, तू सगळं सांगतोय एवढं मोठं तत्वज्ञान, मला हे सांग की मी मुक्त कसा होईल?
आणि तोच प्रश्न आता तुम्ही मला सांगितला की बा मुक्त कसं व्हायला पाहिजे, बरोबर आहे ना? आता ते बरोबर. ते सांगतो ते आहे का, लक्षपूर्वक आहे का मुद्दे? ओके. तर तो मुद्दा असा आहे की जे आपलं नाहीये त्याला आपलं समजणं पहिली गोष्ट. मग ते वस्तू असो, प्रॉपर्टी असो, धन असो, कारण ते आपल्यावर येणारच आहे आणि येण्यापूर्वी ते आपल्यावर नव्हतंच. मग हे कशा करता मिळालं आपल्याला जर आपलं नाहीच तर हे आपल्याला आपल्या पूर्वकर्माला स्वच्छ करणं, अलिप्त होण्याकरता, त्या पूर्वकर्माच्या नदीतून आपल्याला बाहेर येण्याकरता आहे. म्हणून आपण ते त्या ठिकाणी जे कर्तव्य आहे ना तुमचं, ते कर्तव्य पार पाडणे. तुम्ही आता ग्रहस्थाश्रमात आहात, ग्रहस्थाश्रमातले कर्तव्य आहे. तुम्ही कुठे काही नोकरी व्यवसाय काही करतायत, त्यातले काही कर्तव्य आहेत. मग कर्तव्य परिपूर्ण करा. मग त्याचे रिझल्ट काय मिळतात, त्याला आपल्याला सुख मिळतं का, दुःख मिळतं, लॉस मिळतो का, प्रॉफिट मिळतो, याचा विचार करू. ते परमेश्वरावर सोडून द्या. ओके. ओके. असं सोडून जो कर्तव्य करतो ना, तो या नदीपासून अलिप्त झाला. चालेल. आणि जो धन्यवाद. बस खूप आशीर्वाद स्वामींची कृपा. छान समजावून सांगितलं काका. हो, अगदी अगदी. आणि अनुभव छान येत आहेत सध्या. तत्व सुरू केल्यामुळे वाणी ऐकताना पण खूप गोष्टी रिअलाइज होत आहेत. वा वा वा, छान छान. मनापासून करा. मी समर्थ म्हण. चला, आता विषय आपला वेळ संपलेला आहे, त्यामुळे आपण पुढच्या रविवारी प्रश्न उत्तर करूया आणि पुढच्या रविवारी आपण भेटू. उर्मिला, तुला काही बोलायचं होतं का? नाही, आज खूप छान वाटलं आणि हा. आता क्युरियोसिटी आहे की उद्या पुढच्या रविवारी काय होईल. हो, अगदी अगदी. हा विषयच खूप सुंदर. हा विषय खूप चांगला वाटला आणि पुढे काय होणार, पुढे हो. पुढचा विषय कसा, असं याबद्दल जिज्ञासा आहे बस. अगदी हा, अगदी. खूप छान. आणि प्रमिला ताई माझ्या मनातले भाव बोलतात, हो. त्या जे बोलतात तेच मला बोलायचं असतं, म्हणून मी गप्प बसते. बरं बरं बरं, वा हो. वा. चांगलं आहे, छान. प्रमिला ताई चला. जेव्हा जेव्हा बोलतात आणि नाही, ते त्या अगदी to the त्या point जो विषय. शरणभाव दाखवतात, खरं आहे, एकदम खरं आहे, अगदी खरी गोष्ट. त्यांचा चला. शरणभाव मला नाही, माझाच विलक्षण आहे. हा, विलक्षण. अगदी. आणि मला तेच म्हणायचं असतं. बस बस बस, चला. म्हणजे एका प्रश्नात दोन लोकांची जिज्ञासा परिपूर्ण होते. हा, छान. आशीर्वाद आहे सगळ्यांना. श्री स्वामी हो. समर्थ. श्री स्वामी.